मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवे. आज माझी सकाळ खूप लवकर झाली, 5लाच झालेली, कारण की शंभूच्या बाबांची शिफ्ट चेंज होत असते प्रत्येक हप्त्याला. त्याच्यामुळे आज त्यांची फर्स्ट शिफ्ट होती 7 ते 3. मग त्यांचा टिफिन बनवला, नाश्ता केला, आंघोळ वगैरे त्याच्यात सगळं झालं आहे आमचं. आता 7:30 वाजलेले, 7-7:30 वाजलेले. इथं मी शंभूचं खायचं बनवते, चहा पिते. चहा पिलं का मग असं मग तरतरी येते, कामाला पण थोडा जोर येतो आणि छान वाटतं चहा पिऊन. इथं बघा शंभू कसं खेळतोय, त्याला काही दिसलं ना तोंडातच घालतो तो, काहीही असो. इथं त्याला मी खाऊ घालून देते, बनवून झालं होतं माझं. त्याचं एकदा खाऊ घातलं का मग टेन्शन नसतं, कारण की मग तो पण त्याचं खेळतो, काही त्रास नाही देत मग त्या बाबतीत तो. मग माझे काम मी करते, तो खेळतो. इथं खाऊन झालं होतं त्याचं. वातावरण तर खूपच विचित्र होतं आज. इथं खेळतोय तो. बाकी सगळाच पसारा पडलेला. तर पुढचं रूम तर तसंच असतं, कारण की शंभू झोपलेला होता. त्याचे बाबा थोडे उशिरा उठतात, मी लवकर उठते. मी आवरून घेते, मी पटापट गादी वगैरे सगळं नीट करून देते. शंभू तिकडे खेळतो आहे किचनमध्ये. मध्ये त्याचं चालूच असतं, त्याचं काही रोजच असतं, त्याच्यामुळे मी काही एवढं हे नाही करत. सो 5 वाजले होते सायंकाळचे. मग चहा घेते मी थोडा, कारण की चहा घेतल्याशिवाय का माझं काही कुठल्याच कामांना हे लागत नाही. तर मी स्वयंपाकाची तयारी करते. आज काही विशेष नव्हतं, असं काही सिंपल असा बेत होता. कढी आणि खिचडी बनवणार होती. आम्हाला कढी खिचडी खूप जास्त आवडते. इथे पुण्यात खूप कमी खातात लोक. बाहेर पण असं कढी समोसा भेटतो ना, तर पुण्यातले लोक खात नाही. मी खिचडीत नेहमी मटकी, अख्खी मूग वगैरे टाकत असते. आम्हाला दोघांनाही आवडते. सो मी अशा पद्धतीने बनवते मसाल्याची खिचडी, खूप जास्त आवडते. बनवून झाली होती तर मी मसाले वगैरे टाकले. रोजचेच कामं असतात हे प्रत्येकाचेच. कुठल्याच लेडीजला चुकणार नाही की घरातली कामं, स्वयंपाक, मुलांना सांभाळा, घरातली कामं करा. माणसांना असं वाटतं की काहीच काम नसतं बायकांना. त्यांना कुठं माहिती असतं की घरात किती कामं असतात. त्यांना असं वाटतं फक्त स्वयंपाक, धुणी भांडी, झाडू फरशी, पोरांना सांभाळा एवढंच असतं. असं नसतं, खूप कामं असतात घरात, खूप जास्त कामं असतात. इथं मी कढी बनवायला घेतली. शंभूला घेऊनच काहीच करू देत नव्हता तो. नंतरून मग तो खूपच रडायला लागत होता. त्याचं मूडवर असतं. त्याचा मूड चांगला असला ना, मी पटापट काम आवरून घेते माझे. मी कढीला मिरची दळूनच घेते, कारण अख्खे नाही टाकत. मग ते सारखं जेवणाच्या वेळेस असं साईडला काढावं लागतं, मला काही आवडत नाही. मग मी दळून घेते मिक्सरमध्ये. अशा पद्धतीने बनवते मी, थोडीच बनवते. कोण टाकतो कढीमध्ये साखर? मी तर टाकते बाबा. जे कोणी टाकत नसेल, जे टाकत असाल कमेंटमध्ये सांगा मला नक्की. सो या सगळेजण जेवायला. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.